आपण कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करू नये. अति अपेक्षा, अति आकांक्षा हे नेहमी आपल्यासाठी हानिकारकच असतात. मी अर्चना घेऊन आली आहे अशीच एक गोष्ट, अति तिथे माती. एका गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे. त्याला जे मिळेल तो ते खायचा. काही मिळाले नाही तर पाणी पिऊनच राहायचा. भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा, असा त्याचा नित्यक्रम होता. देवाला त्याची दया आली आणि एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला, तुला काय हवे ते माग. भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, मोहरा कशात घेणार. भिकाऱ्याने झोळी पुढे केली. मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला, मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईन. जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेन. पण एक लक्षात ठेव, तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल. भिकाऱ्याने जेव्हा अट मान्य केली तेव्हा देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा टाकू लागला. झोळी हळूहळू भरत आली, पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना. मोहरांच्या वजनाने झोळी फाटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडल्या व त्याची माती झाली. त्याचबरोबर देवही नाहीसा झाला व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरले नाही. आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारीच राहिला. म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगते, कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करू नये.